तर आजचा आपला टॉपिक आहे मास्टरबेशन वर्सेस सेक्स. जगातला 99% लोक पुरुष आपण म्हणूया मास्टरबेट करतात आणि 1% जे आहे ते खोटं बोलतात. गिल्ट तयार होतो कारण आपण आपल्या डोक्यात घेतलेलं असतं की मास्टरबेशन इज बॅड. स्त्रियांना जास्त येते पण त्यांना तर डीप अगोदरपासून सांगितलेलं असतं की आपल्या स्वतःला फक्त आपला पार्टनर किंवा नवराच हात लावू शकतो. म्हणजे माझ्याकडे अशा कितीतरी मुली आहेत की ज्या स्वतःला क्लीन पण करत नाहीत का, कारण त्या जागेला हात लावण्याचा अधिकार फक्त नवऱ्याचा आहे. ओ माय गॉड. सेक्स तर इतकं निजी आणि खाजगी गोष्ट आहे की आपल्याला बदल करायचा आहे, तर तो बदल चांगला असेल का, तो खरंच आपल्याला आनंद देईल का, तो खरंच आपल्याला समाधान देईल का, तो खरंच आपल्यासाठी बेनिफिशियल ठरेल का, हे विचारायचं कोणाला. एखादी व्यक्ती मास्टरबेशनच करत राहिली तर ती जर का दुसऱ्या पार्टनर बरोबर संबंध ठेवलेच नाहीत तर तुम्हाला मुलं कशी होणार, तुमची पिढी कशी वाढणार. या ह्याच्यानी मास्टरबेशनला नेहमी दाबलं गेलंय. माझ्याकडे एक क्लायंट आले होते, नवरा बायको दोघेही होते, यंग कपल, म्हणजे 30 वर्षाचे वगैरे असतील, तरी यंग. ती बायको म्हणली हा संबंधच ठेवत नाही, ऍब्सोल्युटली ठेवत, आम्ही बाकी सगळ्या गोष्टी करतो, सगळं करतो, पण तो म्हणतो नाही, आय विल नॉट बी, मी कॉन्टॅक्ट नाही. तर मुलाला विचारलं काय बाबा काय प्रॉब्लेम आहे, काय, तर तो काही बोलत नव्हतं. बायकोला बाहेर काढलं, एकटा त्याच्याशी बोललो. तो म्हणला संबंध ठेवणं नसतं, खूप फिजिकली टायरिंग जॉब आहे, खूप कष्ट करायला लागतं, मी खूप दमतो, लिटरली खूप, म्हणजे घाम गाळायला लागतो असं आपण म्हणूया. बरोबर आहे. हा, त्यापेक्षा मास्टरबेशन किती छान ना, मी आपला माझ्या टाइम मध्ये, माझ्या वेळेमध्ये, माझ्या स्पीड मध्ये मी करतो. सो सेक्स इज गुड, मास्टरबेशन इज बेटर विथ युअर पार्टनर, आणि इट इज व्हेरी गुड वेन यू डोंट हॅव. जर मास्टरबेशनला एज मॅटर करतं. हाय सागर सर, परत वेलकम बॅक टू काय बोलताय. आणि ऑन पॉप्युलर डिमांड आजचा आपला एक एकदम एक्साइटिंग टॉपिक आहे. एक्साइटिंग रॅदर इम्पॉर्टंट बट खूप रिअल. कारण का आजकालच्या काळात म्हणजे आपण पॉडकास्ट बघतो, देर हॅव बीन अ लॉट ऑफ पोस्ट ऑन इंस्टाग्राम वगैरे की जिकडे आपण बोलतो या बाबतीमध्ये. तर आजचा आपला टॉपिक आहे मास्टरबेशन वर्सेस सेक्स, काइंड ऑफ अ थिंग. त्यामुळे पहिलं तर अगेन वेलकम ऑन काय बोलताय. मोस्ट व्हेरी हॅपी टू बी अगेन. येस. खूप छान वाटतं, म्हणजे जेव्हा लोकांचा रिस्पॉन्स मिळतो, त्यांचा फीडबॅक मिळतो, येस, लाईक्स मिळतात आणि ऑब्व्हियसली कमेंट्सही मिळतात की त्याच्याने आपल्याला पुढच्या गोष्टी काय करायच्या ते कळतं. सो डेफिनेटली आजचा टॉपिक जरा एक्सप्लोजिव्ह आहे, हो असं आपण म्हणूया. एक्सप्लोजिव्ह आहे. येस, बट आय थिंक इट विल बी गुड, कारण आपण थोड्याशा सायंटिफिक पद्धतीने आणि लॉजिकल गोष्टी आपण जास्त बोलू असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली सर, ऍब्सोल्युटली. तर डायव्हिंग इन टू द टॉपिक, सर मास्टरबेशन वर्सेस सेक्स. ओके, आता आता आपण असं म्हणू शकतो की मास्टरबेशन ही लोक म्हणजे अगदी बॅचलर असतात ते पण करू शकतात, मॅरिड, सिंगल, नॉन मॅरिड, डिवोर्स्ड, ऑल एजेस मध्ये. ओके, अँड सेक्स इज समथिंग ते आपण मागच्या पॉडकास्टमध्ये एस्टॅब्लिश केलं, इट इज मोर ऑफ अ लव्ह मेकिंग काइंड ऑफ अ प्रोसेस मे बी. तर याच्यातलं सायंटिफिक फरक कसा करू शकतात लोक, आणि व्हॉट इज अ सेफ मेजर ऑफ प्रॅक्टिसिंग बोथ द थिंग्स, म्हणजे मी त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतोय. पहिलं लेट्स डायसेक्ट की मास्टरबेशन म्हणजे काय. येस. तर मास्टरबेशन म्हणजे काय की स्वतःला प्लेजर देणं. फॉर एक्झाम्पल, आपल्याला सेक्स ड्राईव्ह आलाय, आपल्याला संबंध ठेवायचे पण पार्टनर नाही, तर त्यावेळेला माणूस काय करू शकतो, एक म्हणजे आपली इच्छा दाबून ठेवू शकतो. इच्छा दाबली, काही वेळ दाबेल, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, तेव्हा जेव्हा ती एक्सप्लोड होईल तेव्हा ती खूप मोठ्या पद्धतीने एक्सप्लोड. बरोबर. सो सेक्स ड्राईव्ह दाबणं इज नॉट ऑप्शन. आणि हे जे सेक्स ड्राईव्ह दाबला जातो ना, तो जेव्हा ऍक्च्युअली उफाळून येतो त्यावेळेला इट्स बॅड. ओके, बॅड फॉर एव्हरीवन, म्हणजे नॉट जस्ट युअर सेल्फ पण मे बी सोसायटीला. सो आपण ज्या या मॉलेस्टेशनच्या केसेस बघतोय किंवा रेपच्या केसेस बघतोय, हे बऱ्याच वेळेला ते सेक्शुअल डेप्रिव्हेशन किंवा पार्टनर नाहीये आणि आपली सेक्स आपण दाबून 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 ठेवतोय. बरोबर. त्यावेळेला कधीतरी एकदम त्याचा स्फोट होतो. सो दॅट इज वन ऑप्शन की ज्याच्याने आपण ती सेक्स ड्राईव्हला हँडल करू शकतो.
दुसरं, जर का आता पार्टनर नाहीये आणि सेक्स ड्राईव्ह आहे, तर मग आपण स्वतःला जेव्हा प्लेजर देतो, दॅट इज कॉल्ड एज मास्टरबेशन ओके. किंवा हस्तमैथुन. हस्तमैथुन, बरोबर. आता इज दॅट बॅड? आय वुड से नो, इट्स नॉट बॅड. म्हणजे आपल्याला आलेली सेक्स ड्राईव्ह शमवायची क्षमता आपल्यामध्ये आहे, इज अ गुड थिंग. करेक्ट. ओके. एक साधा एक्झाम्पल देतो. आपण जिमला गेलो, लेग्स मारले, 100% रात्री पाय दुखतात. बरोबर. मग आपण काय करतो? स्वतःचे पाय चेपतो. दाबतो. हो. यू फील गुड. आता तेच पाय जर का कोणीतरी दुसऱ्यांनी दाबून दिले तर इज इट मोर प्लेजरेबल? ऍब्सोल्युटली. ऍब्सोल्युटली. सो सेक्स इज लाईक दॅट. म्हणजे आपण जेव्हा आपल्या शरीरालाच हाताळतोय तेव्हा मिळणारा आनंद, म्हणजे असं नाही मी माझे पाय दाबले तर मला बरं नाही वाटणार असं नाहीये, मला नक्की बरं वाटेल. बरोबर. पण जेव्हा दुसरी व्यक्ती ती गोष्ट करते तेव्हा त्याच्यातून मिळणारा आनंद जो आहे किंवा त्याच्यातून मिळणारा रिलीफ जो आहे तो जास्त आहे. बरोबर. सो सेक्स आणि मास्टरबेशन मधला फरक हाच आहे. आणि हा फरक जोवर आपण जाणत नाही ना, तोवर आपण काय करतो? स्वतःचे पाय स्वतः चेपत राहतो. बरोबर आहे. हो. ऑब्व्हियसली ती पद्धत चांगली आहे जेव्हा आपल्याकडे पार्टनर नाहीये. पण तो जर पार्टनर असताना आपण ती गोष्ट करायला लागलो तर दॅट बिकम्स प्रॉब्लेमॅटिक. ओके. किंवा आपल्याकडे पार्टनर नाहीये आणि आपली सेक्स ड्राईव्ह दाबत बसतो तर इट बिकम्स प्रॉब्लेम. राईट. दोन्ही बाबतीत. दोन्ही बाबतीत. चांगलं हो. आहे. सो त्यामुळे जेव्हा सेक्स ड्राईव्ह आहे तेव्हा पार्टनर नाहीये तर ॲब्सोल्युटली मास्टरबेशन इज द बेस्ट वे, रादर दॅन सप्रेसिंग, सगळं दाबून ठेवायचं आणि मग रॉंग ठिकाणी. बरोबर आहे. एक्सप्रेस. बरोबर आहे. सर पण मास्टरबेशन किती करायचं, किती क्वांटिटीमध्ये, दिवसातनं 2दा-3दा, आठवड्यातनं 2दा-3दा, वर्षातनं 2दा-3दा, काय कसं असतं? का कारण का आता हे सगळे वी कम फ्रॉम द इंस्टाग्राम स्कूल्स ऑफ नॉलेज अँड थॉट, जिकडे काय काय इन्फ्लुएन्सर्स म्हणा, काय काय की डोंट मास्टरबेट, इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ, इट इज नॉट गुड फॉर युअर माइंड, तुम्ही ते रिटेन केलं तर तुमचं ओजस स्ट्रॉंग होतं वगैरे वगैरे. त्याला म्हणजे जरा बेसिक त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर देर आर पीपल हू आर प्रमोटिंग इट की नाही ठीक आहे करा, नाही करा, काय वॉट एव्हर इट इज. तर तुमच्या मते हाऊ मच इज सेफ और हाऊ लेस इज बेटर, काय सी आता एक मी तुलाच प्रश्न विचारतो. तू म्हणलास की बरेच इन्फ्लुएन्सर्स आहेत जे म्हणतात मास्टरबेशन करू नका किंवा ते लिमिटमध्ये करा किंवा व्हॉट एव्हर, ड्युरेशन काहीतरी फिक्स करतात. असे कधी रील्स आलेत का रे तुझ्याकडे की सेक्स करू नका? हा, नाही. किंवा सेक्स एवढा केला तर हार्मफुल आहे? कधीच नाही. का बरं? सरप्राइझिंग फॅक्ट आहे. म्हणजे मास्टरबेशन आणि ऍक्च्युअल सेक्स मध्ये फरक जो आहे दॅट इज ओनली ऑफ अ पार्टनर. करेक्ट. की आपल्याला पार्टनर नाहीये, दॅट इज तोच फरक आहे. ऍब्सोल्युटली. बाकी काहीच नाही. मग जर का सेक्स केल्याने आपल्याला त्रास होत नाही तर मास्टरबेशन केल्याने होणार आहे का? नाही. इनफॅक्ट बिलकुलच होणार नाही. बरोबर आहे. बट आपण काय करतो, युगानुयुग कल्चरली, सोशली मास्टरबेशनला वाईट म्हणलं गेलंय. आता त्या काळामध्ये दॅट वॉज लॉजिकल. का तुला सांगतो की जर का एखादी व्यक्ती मास्टरबेशनच करत राहिली तर ती जर का दुसऱ्या पार्टनर बरोबर संबंध ठेवलेच नाहीत तर तुम्हाला मुलं कशी होणार? बरोबर. तुमची पिढी कशी वाढणार? या ह्याच्यानी मास्टरबेशनला नेहमी दाबलं गेलंय. ओके. की बाबा मास्टरबेशन करू नका जास्त, म्हणजे तुम्ही सेक्स जास्त करा, म्हणजे तुमची पिढी पुढे जाईल, तुम्हाला मुलं बाळ होतील. त्यामुळे हिस्टॉरिकली मास्टरबेशनला वाईट ठरवलं गेलं. बरोबर. आय हॅव सीन सो मेनी बुक्स, मास्टरबेशन शाप की वरदान. हा, बरोबर आहे. हो. सो हे विषयच नाही यायला पाहिजे. मास्टरबेशन इज ऑलवेज अ वरदान जेव्हा तुमच्याकडे पार्टनर नाही. बरोबर. बट कमिंग टू युअर पॉइंट की मास्टरबेशन किती वेळेला करायला पाहिजे, तर सिम्पल फॅक्ट आहे, आपण रोज जेवतो. पण एखाद्या दिवशी 4 वेळेला जेवू शकतो का दिवसातून? नाही. रोज 4 वेळेला जेवू शकतो का? नाही. मग आपण जेवतो कधी? जेव्हा भूक लागते. एक्झॅक्टली. भूक नाही लागली, मी कितीही सुंदर अन्न तुझ्या पुढे ठेवलं, जेवशील? नाही. सो आपण जेवतो जेव्हा भूक लागते तेव्हा.
बरोबर. सो सेम थिंग मास्टरबेशनचं आहे की भूक लागली नाहीये पार्टनर, येस, हेल्प युअर सेल्फ. राईट. पण आजकाल काय झालं माहिती का, एस्पेशली जी लोक सतत कॉम्प्युटरवर काम करतायत, ते वर्क फ्रॉम होम कल्चर, ते तर सगळ्यात वाईट आहे. कारण होतं काय की वर्क फ्रॉम होम मध्ये तुम्ही तुमच्याच घरी असता, तुमच्या आजूबाजूला कोणी नसतं, बरोबर. प्रायव्हसी कंप्लीट असते, बरोबर. वर्क तुमच्या वर्क मध्ये थोडा ब्रेक येतो. राईट. ब्रेक आला की काय करता तुम्ही, पॉर्न बघता आणि मास्टरबेट. बरोबर. ही गोष्ट ऑफिसमध्ये कराल का रे? नाही, का? कारण का तिकडे लोक आहेत, तुम्हाला प्रिव्हसी नाहीये. हा, एक्झॅक्टली. पण घरी आहोत, प्रायव्हसी आहे म्हणून मास्टरबेशन करायचं, हे रिझनच चुकीचं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हे रिझनच चुकीचं आहे. म्हणजे ती गोष्ट जर आपण ऑफिसमध्ये असतो तर केलीच नसती. करेक्ट. आणि समजा त्या ऑफिसमध्ये आपल्याला अर्ज आली तर आपण आयदर जागा शोधली असती किंवा ती अर्ज आत्ता दाबून नंतर एक्सप्रेस केली असती. ऍब्सोल्युटली. राईट. पण मग घरी असं आहे म्हणून आपण काय करतो, चला अभी वेळ है, टाइम है, टाइम है, तू करने का क्या, टाइमपास क्या करने का. टाइमपास नाही रे, म्हणजे सेक्स इज नॉट टाइमपास. That is the concept which anyone is carrying. The sex or masturbation is not a time pass thing. It is something which is very serious. It is something which you have to actually experience it. आणि it is a very important part. खूप महत्वाचा भाग येतो. त्यामुळे तो टाइमपास म्हणून नका करू. ओके. सो फ्रिक्वेन्सी कशी ठरेल तुमच्या सेक्शुअल अर्जवर. कधी कधी असं होईल की हो सलग 2, 5, 10 दिवस अर्ज येईल आणि नंतर मध्ये गॅप येईल, महिना 2 महिन्यात. बरोबर. कधी असं होईल की दर 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 10 दिवसांनी येईल. सो लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर माइंड आणि मग ते करा. बरोबर. पण मला आता वेळ आहे, प्रायव्हसी आहे, काम नाहीये, क्या करने का, चलो करते. सो दॅट इज नॉट अ गुड फ्रिक्वेन्सी. राईट. मग त्या गोष्टी जेव्हा होतात ना तेव्हा त्याची कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला बाहेर. सो डोंट ओव्हरडू इट. राईट. डुईंग एनिथिंग इन एक्सेस इज बॅड. तसंच हा भाग आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे आपण जिम मध्ये जर का अति एक्सरसाइज केला तर त्या हार्मच होणार आहे ना. ऍब्सोल्युटली. ते मसल बिल्डअप नाही होणार, तो ब्रेक होणार आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. सो त्यामुळे तर आपण ट्रेनरचं का ऐकतो, द रिझन इज दॅट. बरोबर आहे. पण सर मला नेक्स्ट प्रश्न असा आहे की इफ अ पर्सन मेल ऑर फिमेल हे मास्टरबेशन करतायत तर त्यांचा ऍक्च्युअल जेव्हा ते सेक्स करतात त्याच्यामध्ये तर तेव्हा काय त्यांचे अर्ज कमी होते किंवा हाऊ डज इट अफेक्ट दॅर ऍक्च्युअल सेक्शुअल परफॉर्मन्स. कारण का असे पण भरपूर वादविवाद आहेत की खूप मास्टरबेशन केलं तर मग तुम्हाला सेक्समध्ये तेवढी मजा येणार नाही किंवा तुम्हाला मास्टरबेशनच हवं असेल, म्हणजे वेन यू इजॅक्युलेट, वेन समवन इजॅक्युलेट्स, की तेव्हा असं वाटतं की नाही त्यांना तेव्हा सेक्समध्ये तेवढे हे नाही येते, बट दे विल लाईक ऍक्च्युअली इजॅक्युलेट विथ देअर ओन हँड ऑर समथिंग वॉट दे हॅव बीन यूज टू इफ दे हॅव बीन डुईंग इट फॉर अ लॉंगर टाइम. असं हे कितपत खरं आहे? त्यातलं पहिलं तुझं जे वाक्य होतं ना, त्यात आय लव्ह की मास्टरबेशन स्त्री किंवा पुरुष यांनी केलं तर. सी फर्स्ट लेट्स गेट दिस मिथ आउट की मास्टरबेशन कोण करतं, तर स्त्री आणि पुरुष दोघंही मास्टरबेशन करतात. करेक्ट. बॉटम लाईन. येस. पिरियड. बऱ्याच वेळेला समाजामध्ये असं एक कल्पना असते की फक्त पुरुष करतात आणि स्त्रिया करत नाही. बरोबर. प्रॉब्लेम असा आहे, पुरुष आहेत ना हे स्वतःला खूप मॅचो समजतात, त्यामुळे ते खूप ओपनली बोलतात. ऍब्सोल्युटली. येस. आणि स्त्रिया बोलत नाहीत, त्याच्यामुळे वेगवेगळे बोलतात पण या बाबतीत बोलत. बट देन दॅट्स द थिंग ना. त्याच्यामुळे असं वाटतं की वुमन डोंट मास्टरबेट, तर तसं नाहीये. दोघंही मानवच आहेत, दोघांनाही सेम अर्ज आहे, सेम फिलिंग्स आहेत, दोघंही मास्टरबेट करतात, विच इज गुड, विच इज गुड. ओके. तुमचं सेक्शुअल इंटिमसी नसताना तुम्ही स्वतःला प्लेजर देणं इज नॉट अ क्राईम. राईट. तो गुन्हा नाहीये. ऍब्सोल्युटली. आणि तुमच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये. सो दॅट इज ओके. त्यामुळे ही मिथ आपण पहिली काढून टाकू की फक्त पुरुष मास्टरबेट करतात, स्त्रिया करत नाही. सो येस, आपण करतात, विच इज अ गुड थिंग फॉर एनीवन. आता प्रॉब्लेम कसा येतो, जेव्हा तुमच्याकडे पार्टनर आहे
आणि तुम्ही मास्टरबेट करता. हम्म. मग ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही मास्टरबेट करता तेव्हा तुमची सेक्शुअल ड्राईव्ह तुम्ही कमी करली, बरोबर. ती अर्ज कमी केली. हम्म. मग तुम्ही जर का तुमच्या पार्टनर बरोबर संबंध ठेवायला गेला तर ती अर्ज कशी येईल रे लगेच? करेक्ट. सो मास्टरबेशन इज गुड जेव्हा आपल्याकडे पार्टनर नाहीये किंवा त्याची अवेलेबिलिटी नाहीये. पण पार्टनर आहे, जस्ट रेझिंग अ सिच्युएशन, पार्टनर पण आहे आणि पार्टनर इज लाईक अरे मला एकदाच दिवसात सपोज सेक्स करू शकते तुझ्याबरोबर, हा. दुसऱ्या दिवसाला तुला करायला तू मास्टरबेट कर फॉर एक्झाम्पल, असं मग 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 त्या सिच्युएशन मध्ये त्या माणसाने किंवा बाईने काय करावं? कारण का असं होऊ तुला शकतं. आता तुला एक गमतीशीर हा. किस्सा सांगतो. माझ्याकडे एक क्लायंट आले होते, नवरा बायको दोघेही होते, यंग कपल, म्हणजे 30 वर्षाचे वगैरे असतील, व्हेरी यंग पीपल. ती बायको म्हणली हा संबंधच ठेवत नाही माझ्याशी, ऍब्सोल्युटली ठेवत. आम्ही बाकी सगळ्या गोष्टी करतो, सगळं करतो, पण तो म्हणतो नाही, आय विल नॉट बी, मी कॉन्टॅक्ट नाही ठेवत. ओके. तर मुलाला विचारलं की काय बाबा, काय प्रॉब्लेम आहे, काय? तर तो काही बोलत नव्हतं. बायकोला बाहेर काढलं, एकटा त्याच्याशी बोललो. तो म्हणला संबंध ठेवणं ना सर खूप फिजिकली टायरिंग जॉब आहे, खूप कष्ट करायला लागतात, मी खूप दमतो, लिटरली खूप म्हणजे घाम गाळायला लागतो असं आपण म्हणूया. बरोबर आहे. हा. त्यापेक्षा मास्टरबेशन किती छान ना. हा. मी आपला माझ्या टाइम मध्ये, माझ्या वेळेमध्ये, माझ्या स्पीड मध्ये बरोबर आहे. मी करतो. शारीरिक श्रम नको. किंवा परफॉर्मन्स प्रेशर पण असू शकतं एखाद्या वेळेस, अंडरलाईंग मे बी. नाही, त्या व्यक्तीला परफॉर्मन्स प्रेशर नव्हतं. त्याचं मेन डोक्यात होतं की सेक्स करणं म्हणजे शारीरिक कष्ट करणं आहे. ओके. सो मास्टरबेशन जे आहे ते सेक्सपेक्षा कमी प्लेजरेबल असतं. मग अशी आपण एक एक्झाम्पल बरोबर. दिलं की पाय दुखत असेल तर स्वतः दाबणं आणि दुसऱ्यांनी चेपून देणं. तर हे जेव्हा त्याला समजून सांगितलं की सेक्स हे कधी प्लेजरेबल होतं, जेव्हा तुम्ही तुमचे सगळे एफर्ट्स त्याच्यात घालता आणि जरी तुम्ही शारीरिकदृष्ट्या दमलात ना तरी देखील जेव्हा आपण जिममध्ये घाम गाळतो तेव्हा त्यानंतर जो आनंद मिळतो, बरोबर आहे. सेम वे जेव्हा आपण सेक्समध्ये तेवढं इन्व्हेस्ट होतो, जेव्हा तेवढा एक्सरसाइज करतो, त्यावेळेला जो आनंद मिळतो तो मास्टरबेशन पेक्षा कैक पटीने जास्त असतो. बरोबर आहे. सो जेव्हा आपल्याकडे पार्टनर आहे तेव्हा मास्टरबेशन तुम्ही करायचं जर असेल तर आय ऑलवेज से की तुम्ही तुमच्या पार्टनरवर करा ना. करेक्ट. तुम्ही ह्या मुलाला आम्ही सुरुवातच तशी केली की आय टोल्ड हिम ओके तुला मास्टरबेट करायचंय, फाईन, वेल अँड गुड, फॅन्टॅस्टिक, करेक्ट. कर. तुला वाटतंय ना की मास्टरबेट केल्यावरती काही मला काय फिजिकल एफर्ट नाही घ्यायला लागत, ओके, पण मास्टरबेशन तुझ्या पार्टनरवर करायचं. बरोबर आहे. सो द हजबंड अँड द वाईफ यूज टू मास्टरबेट टुगेदर. So the wife used to help him, he used to help her. करेक्ट. Well and good. They were very happy. मग त्याच्यानंतर ओव्हर पिरियड ऑफ टाइम त्याला असं लक्षात आलं की अरे थोडं और चाहिए, थोडं आणखीन चांगलं पाहिजे. बरोबर आहे. आणि इव्हेंच्युअली त्यांचं ते मास्टरबेशन थांबलं अँड ते ऍक्च्युअली वेंट इनटू द सेक्शुअल ड्राईव्ह. करेक्ट. 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 कारण ते प्लेजर कळलं की काय आहे, कसं आपल्याला दुसऱ्याबरोबर एन्जॉय करता येऊ शकतं, कसं आपल्याला दुसऱ्याकडून जास्त समाधान मिळू शकतं, कसं आपल्याला डिफरंट वेज मध्ये एक्सप्लोर करता येतं. राईट. कारण सी मास्टरबेशन मध्ये काय होतं की तुमची थॉट प्रोसेस फिक्स आहे की मी असा बसणार आहे किंवा असा झोपणार आहे, मी असा हात लावणार आहे, मी असे काम करणार आहे, मी हे झाल्यावरती हे करणार आहे, हे फिक्स आहे. जेव्हा तुम्ही तीच गोष्ट एखाद्या पार्टनरला करायला देता त्यावेळेला तो पार्टनर, ती पार्टनर आपल्याला कसा हात लावेल हे आपल्याला माहिती नसतं. बरोबर आहे. किती इंटेन्सिटीने लावेल, कुठल्या पद्धतीने लावेल, कशानी लावेल. करेक्ट. आणि ती जी ब्युटी आहे ना, दॅट ब्युटी मेक्स सेक्स मोर प्लेजरेबल दॅन मास्टरबेशन. राईट. राईट. आणि हे कळायला काही लोकांना वेळ लागतो. त्यामुळे काय होतं की ते एकटे मास्टरबेट करतात थिंकिंग की तेच चांगलं आहे, कारण नवीन गोष्ट ट्रायच केली नाही. बरोबर. कोणालाही नवीन किंवा बदल लगेच मान्य होत नाही, कोणालाच, कुठल्याच बाबतीत. हो. सेक्स तर इतकं निजी आणि खाजगी गोष्ट आहे की आपल्याला बदल करायचा आहे
तर तो बदल चांगला असेल का, तो खरंच आपल्याला आनंद देईल का, तो खरंच आपल्याला समाधान देईल का, तो खरंच आपल्यासाठी बेनिफिशियल ठरेल का, हे विचारायचं कोणाला. राईट. मग विचारता येत नाही कोणाला. मग ट्राय तो करायचा. अरे बापरे, मग ट्राय करायचं म्हणजे प्रेशर माझ्यावरच आलं, हा. मी जर चुकलो तर. म्हणजे मग हे प्रेशरपेक्षा नको बाबा, आहे ते चांगलं आहे. बरोबर आहे. हा, करेक्ट. खाऊन पिऊन मी सुखी आहे ना आता, जाऊन दे, मग कशाला जॉब बदलायचा. तसंच आहे. मग तिथे ग्रोथ नाही ना. करेक्ट. पण ग्रोथ कधी होते, जेव्हा तुम्ही नवीन गोष्टी एक्सप्लोअर करता. आणि ह्या एक्सप्लोअर करताना सगळ्यात पहिलं जे आहे ना, ते आपल्याला आपल्या पार्टनर बरोबर इमोशनली नेकेड व्हायला लागतं. म्हणजे आपले भावनिक दृष्ट्या सगळं टेबलावर मांडायला लागतं. मी अशी व्यक्ती आहे, करेक्ट. मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, मला असं आवडतं. हे जेव्हा दोन्ही पार्टनर एकमेकांसमोर मांडतात, करेक्ट, त्यावेळेला आपला पार्टनर आपली ती गरज त्या पद्धतीने पुरवायचा प्रयत्न करतो. ऍब्सोल्यूट. और ऍटलीस्ट समजायचा की हा बाबा चल ठीक आहे, तुला हे आवडतं, तुला हे नाही आवडत, ओके, दीज आर फाईन विथ मी. ऍटलीस्ट एकमेकांना हेल्प नाही जरी करू शकलात तरी एकमेकांना समजू शकतो विदाउट मेकिंग ईच अदर गिल्टी रॅदर. सर पण आता गिल्टवरनं एक प्रश्न आलाय, कारण का वी डिड अ रिसर्च की वाय की मेन अँड विमेन दोघांनाही आफ्टर मास्टरबेशन गिल्ट वाटतं का फक्त हे माणसांना वाटतं? ठीक आहे, कारण का द मोमेंट वन इजॅक्युलेट्स त्यानंतर यू फील लाईक अरे वाय डिड आय डू दॅट, यू फील लाईक बॅड थॉट्स, म्हणजे असं रॉंग वाटतं का? आय डोंट नो वाय इज दॅट. हा, आणि हा खूप लोकांचा एक सर्वे आहे आणि दिस इज फॉर मेन, बट इज इट ट्रू फॉर विमेन ॲज वेल? का मुलींची सेन्सिटिव्हिटी जास्ती असते, काय असतं? प्लीज बर्ड्स दिस मिथ फॉर अस. नाही, सी, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गिल्ट तयार का होतो? गिल्ट तयार होतो कारण आपण आपल्या डोक्यात घेतलेलं असतं की मास्टरबेशन इज बॅड. जे मी बघाशी म्हणलं ना, की ऐतिहासिक दृष्ट्या ते चुकीचंच ठरवलेलं आहे. हा, बरोबर सो आहे. त्यामुळे ती गिल्ट येते. पण ऍक्च्युली जर का आपण योग्य पद्धतीने, योग्य वेळेला आणि आपल्या प्रायव्हसीमध्ये जर का मास्टरबेशन करत असलो, तर त्याचा गिल्ट येण्याचं काहीच कारण नाहीये. उलट दॅट इज अ गुड थिंग टू ब्रिंग आउट युअर ओन फिलिंग्स, राईट. टू सॅटिस्फाय युअर सेल्फ. ते दाबणं, ते फिलिंग, ते उलट जास्त वाईट आहे. बरोबर आहे. सो त्यामुळे प्लीज डोंट सप्रेस इट. मग ते गिल्ट न येण्यासाठी तुम्ही काय करू शकता, की येस, डू इट वेन यू आर एक्सायटेड. तुमच्या प्रायव्हसीमध्ये करा. उगाच कुठेतरी रस्त्यावर जाऊन, गाडीत जाऊन, रिक्षात बसून हा. करणं हे काही काम नाहीये. बरोबर ही आहे. प्रायव्हेट गोष्ट आहे. सो डू इट इन प्रायव्हेट, जिथं कुणाला त्याच्या अपाय होणार नाहीये. तसं जर केलं तर गिल्ट यायचं कारण नाहीये. आणि ही गिल्ट ऑब्व्हियसली दोघांनाही येते. मी तर म्हणतो की बऱ्याच वेळेला ना स्त्रियांना जास्त येते, कारण त्यांना तर अति अगोदरपासून सांगितलेलं असतं की आपल्या स्वतःला फक्त आपला पार्टनर किंवा नवराचं हात लावू शकतो. बरोबर आहे. म्हणजे माझ्याकडे अशा कितीतरी मुली आहेत की ज्या स्वतःला क्लीन पण करत नाहीत. का? कारण त्या जागेला हात लावण्याचा अधिकार फक्त नवऱ्याचा आहे. ओ माय गॉड. इतकी आउटडेटेड थॉट ऑफ व्हर्जिनिटी आहे त्यांच्याकडे. वाव. सो हे पूर्ण चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. सो त्याच्यामध्ये गिल्ट येण्याचं कारणच नाहीये. तुम्ही स्वतःला बरं वाटेल अशा गोष्टी करणं कधीही चांगलं आहे. हं? आपण चांगले कपडे का घालतो रे? लग्नाला गेलो आपण, कुठल्या बरोबर फंक्शनला आहे. गेलो, का घालतो? आपल्याला बरं वाटावं चांगलं म्हणून ना. वाटतं. हा, आपण मेकअप का करतो? आपल्याला चांगलं वाटावं म्हणून ना. 10 लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपण करतो. करेक्ट. ओके, मग त्याचं फिलिंग चांगलं येतं ना. पण त्या लोकांनी चांगलं म्हणावं पेक्षा आपल्याला फिलिंग चांगलं येतं ह्याच्यासाठी आपण करतो. करेक्ट. सो सेम वे जेव्हा आपण मास्टरबेशन करतोय तेव्हा आपल्या स्वतःला चांगलं वाटतं का? हो, चांगलं वाटतं. सो आपण स्वतःसाठी करतोय, दुसऱ्यासाठी नाही करत आहे. बरोबर आहे. हा, पार्टनर असताना मग नका ना, तुम्हाला काय आहे ना, तुमच्या हक्काचा पार्टनर आहे जो विलिंग आहे, तयार आहे तुमच्या बरोबर संबंध ठेवायला, तेव्हा ऑब्व्हियसली टेक हिज हेल्प. करेक्ट. एकमेकांना मदत करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्यातून कम्युनिकेशन वाढतं. सी, कुठल्याही स्त्री पुरुषांच्या नात्यामध्ये जे बॉटम लाईन आहे दॅट इज सेक्स. ते जर का चांगलं असेल
तर मग बाकीच्या गोष्टी ऍडजस्ट होऊ शकतात. बरोबर आहे. पण जर का तिथे बेसलाईनच बिघडलेली असेल तर देर क्रिएट्स प्रॉब्लेम्स. आताच एक रिसेंट आता एक्झाम्पल मला आठवलं म्हणून, एक 8-10 दिवसापूर्वी आलेलं असेल. ते जवळजवळ लग्नाच्या अगोदर एक 7-8 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्या मुलाचं अगोदर 1-2 रिलेशनशिप्स होते. त्या 2 रिलेशनशिप्समध्ये पण तो त्या मुलीबरोबर फिजिकल झाला होता, पण संबंध नव्हते आले, फक्त फोरप्ले आणि सो कॉल्ड मास्टरबेशन पर्यंत. 7 वर्षाच्या कोर्टशिपमध्ये ह्या दोघांनी देखील तेवढंच केलेलं होतं. ओके. की नाही, आपण लग्नानंतर संबंध ठेवू, लग्नानंतर संबंध ठेवू. लग्न झालं. त्यांना वाटलं काय की आता लग्न झालं ते काय डिग्री सर्टिफिकेट, आता आपलं सेक्स लाईफ एकदम बदलेल. आता एकदम जादू. 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 त्या एका दिवसाने किंवा त्या फेरे घेतले जादू. पण तसं नाही होत ना, कारण त्यांची माइंडसेट जी होती ती तीच होती की आपण संबंध ठेवायचे तर कसे ठेवायचे, तर या पद्धतीनेच जे आपण लग्नाच्या आधी करत होतो. बरोबर. आणि मग दे वर ओनली गोइंग टू दॅट एक्सटेंट. पुढे जायला त्यांना कळत नव्हतं, भीती वाटत होती, काय होईल माहित नाही, कसं करायचं माहित नाही. आणि मग दे हॅड कम टू मी की अरे आम्ही तर कोर्टशिप पिरियड मध्ये जे करतोय तेच लग्नानंतर करतोय. आता लग्नाला 2 वर्ष झाली. बरोबर. सो त्यामुळे आपण जेव्हा आपल्या पार्टनर बरोबर आहोत त्यावेळेला संबंध कसे ठेवायचे, काय ठेवायचे हे जर आपण नीट समजून घेतलं, आपल्या पार्टनरशी कम्युनिकेशन चांगलं ठेवलं, तर त्या कम्युनिकेशन मधून आपलं सेक्शुअल रिलेशन चांगलं होऊ शकतं. आणि दिस इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. राईट. तुमचं आणि तुमच्या पार्टनर मधलं सुसंवाद, तुमचं संभाषण हे चांगलं होणं हे पहिली गोष्ट आहे. आणि त्याचं झालं की ऑटोमॅटिकली तुमचं रिलेशनशिप पण चांगलं होतं. तुम्हाला जे काय बाकीच्या अडचणी असतात त्या सॉर्ट आउट होऊ शकतात. बरोबर. सो सेक्स इज गुड, मास्टरबेशन इज बेटर विथ युअर पार्टनर, आणि इट इज व्हेरी गुड वेन यू डोंट हॅव पार्टनर. ट्रू. पण सर एक असं म्हणजे आय वॉज रिडिंग दिस इन अ ब्लॉग, ते आपलं पुणे टाइम्स मध्ये यायचं बघा, ते सेक्सपर्ट त्याच्या ह्याच्यामध्ये की अँड दिस जस्ट माझं आता आठवलं की त्याच्यामध्ये ती मुलगी म्हणते की मी आणि माझा नवरा वी हॅव सेक्स बट दॅट लास्ट ओनली फॉर 2.5 minutes वॉट एव्हर, ओके, वेर ही इजॅक्युलेट्स बट आय एम स्टील नॉट सॅटिस्फाईड. आणि त्यानंतर जर मी मास्टरबेट केलं तर त्याला ते रॉंग वाटतं का, कारण का म्हणजे त्याला ते गिल्ट वाटतं, कारण का इज ही नॉट एबल टू सॅटिस्फाय मी इनफ, बट आय इव्हेंच्युअली डू इट. तिने त्याच्यात तो असा प्रश्न टाकलेला. तर अशा बाबतीत तुम्हाला काय वाटतं की असं झालं तर काय करायला पाहिजे कोणी? सगळ्यात पहिलं ना की पण हे व्हॅलिड आहे ना, म्हणजे ऍब्सोल्युटली होऊ होऊ शकतं. सी, 2 माणसं आहेत, त्यांचे फिलिंग्स वेगळे आहेत, त्यांचं एंड पॉइंट वेगळे आहेत, त्यांना जो काय सॅटिस्फॅक्शन किंवा ऑर्गॅझम किंवा तो Orgasm, जे काय आपण म्हणतो तो बिग ओ त्याच वेळेला यायला पाहिजे असं काही कुठे गणित लिहिलेलं नाही. एक्झॅक्टली. की स्त्री आणि पुरुषांना तो ओ असाच यायला पाहिजे त्याच वेळेला तसंच एकदम करेक्ट नाही होऊ शकत. कधी कधी होऊ शकतं पण नॉट एव्हरी टाइम. पण दोन्ही पार्टनरनी एकमेकांना तो ऑर्गॅझम मिळवायला किंवा ते समाधान मिळवायला मदत करणं इज व्हेरी गुड. आणि ह्याच्यामध्ये आय टेल यू माय थॉट प्रोसेस की स्त्रिया आहेत ना हे समाधान मिळवण्यासाठी खूप भाग्यवान आहेत. ओके. का? पुरुषाला अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन किंवा ऑर्गॅझमचा एक एंड पॉइंट आहे. बरोबर. काय एंड पॉइंट आहे की त्याच्या पेनिसमधून वीर्य आलं की एंड. राईट. त्याच्यानंतर तो काहीही करू शकत नाही. करेक्ट. ओके. सो याला 1 point सॅटिस्फॅक्शन. सायकोलॉजिकल पण असतं हे. बहुतेक खूपशा मुलींना किंवा सांगायचं आहे किंवा तुम्हाला असं वाटतं का की इट्स मोर ऑफ अ सायकोलॉजिकल थिंग दॅन अ फिजिकल थिंग? नाही, आय थिंक इट्स मोर फिजिकल. ओके. कारण तो एकच एंड पॉइंट आहे की त्याच्या पुढे हिज ड्राईव्ह, त्याची इच्छा, त्याला संबंध ठेवायची क्षमता ही कमी होते. ती लगेच रिजनरेट होऊ शकत नाही. ऍब्सोल्युटली. ओके. आता मी म्हणलं की स्त्रिया लकी आहेत कारण
त्यांना जो तो ऑर्गॅझम आहे ना, त्याला एक एंड पॉइंट नाहीये ओके. पुरुषासारखं, की काहीतरी फिजिकल बस्ट होतं किंवा काहीतरी काय धरण बरोबर आहे. फुटलं, हा. असलं काही होत नाही. दे गेट ऑर्गॅझम ऍट एव्हरी स्टेज. मग त्यांना एका ठिकाणी मिळत नाही. त्यांना अगदी आपल्या पार्टनरच्या जवळ बसलं तरी फील चांगलं येऊ शकतं. राईट. मग जेव्हा फोरप्ले करतो तेव्हा चांगलं येऊ शकतं, ऍक्च्युअल पेनिट्रेशनला चांगलं होऊ शकतं, इजॅक्युलेशनच्या वेळेला चांगलं वाटू शकतं. त्याच्यानंतर जेव्हा पार्टनर आपल्या बरोबर असतो, आपल्याला हाताळतो, तेव्हा बरं वाटू शकतं. ओके. सो पोस्ट सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ऑल्सो द So- वुमन कॅन गेट अँड सॅटिस्फॅक्शन ओके. सो मल्टिपल लेवल्सला. करेक्ट. आणि याचं माझी थिअरी काय आहे tell you, की का असं, जर का से एक्झाम्पल की स्त्रीला आणि पुरुषाला एकाच वेळेला स्फोट होतोय, तर दोघं काय करतील, त्या स्फोटासाठीच काम करतील. हा, बरोबर. पण त्या स्फोटासाठी किंवा त्या ऑर्गॅझमसाठी रीच व्हायला जो जर्नी पाहिजे, जो प्रवास पाहिजे, तो प्रवास किती बोरिंग होईल ना. बरोबर आहे. कारण दोघांना तिथे काहीच मिळणार नाहीये, त्यांना फक्त करेक्ट. स्फोट पाहिजे. बरोबर. हा. सो आय फील की नेचर हॅज डन इट इन सच अ ब्युटिफुल वे ना, की स्त्रीला प्रत्येक स्टेजला हॅपीनेस दिलाय, बरोबर आहे. की जेणेकरून त्या पुरुषाला पण एक्साइटमेंट राहावी. ऍब्सोल्युटली करेक्ट. So the female gets that satisfaction, that male gets stimulated at every point. आणि मग त्याचा जेव्हा स्फोट होतो त्याच्यानंतरही तिला सॅटिस्फॅक्शन मिळत. बरोबर. सो तुझी जो क्वेश्चन तू विचारला ना, की मग पुरुषाचं सॅटिस्फॅक्शन झाल्यावर मग त्यांनी काय करायचं, तर दिस इज समथिंग जे प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवलं पाहिजे, की तुमचं इजॅक्युलेशन झालं म्हणजे एंड झालं सेक्स की नाही. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरशी बोलणं, तुमच्या पार्टनरला जवळ धरणं, तुमच्या पार्टनरला काही फील गुड गुलुगुलू गोष्टी करणं. करणं. सो ह्या जर का गोष्टी केल्या तर दॅट कॅन ऑल्सो हेल्प युअर पार्टनर. सो ही जी तो प्रश्नातली जी मुलगी होती आणि तिच्या पार्टनरला मला हेच सांगायचंय की सेक्स डझंट एंड ॲट इजॅक्युलेशन. राईट. दॅट कंटिन्यूज. करेक्ट. ते बॉन्डिंग बंद नका करू, ते ट्रान्झॅक्शनल नका ठेवू. आणि ते युनिलॅटरल नको. हा, म्हणजे मी फक्त क्रेडिट करणार आणि तू डेबिट करणार असं बरोबर नाहीये. आहे. एक्झॅक्टली. हा, राईट. इट हॅज टू बी टू वे. करेक्ट. आणि तो ऍक्ट पूर्ण आहे. म्हणजे बरोबर आहे. तुमचे संबंध झाले तरी देखील जेव्हा तुम्ही आपल्या पार्टनरला मिठीत घेता, आपल्या पार्टनर बरोबर कडल करता, गप्पा मारता, थोडेसे कसं फील वाटलं ते बोलता, अरे दॅट ऑल्सो इज सॅटिस्फाईंग. करेक्ट. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली यू कॅन हेल्प युअर पार्टनर टू हॅव अन ऑर्गॅझम ऑल्सो, नो प्रॉब्लेम. काहीच बिघडत नाहीये. सो विशेषतः पुरुषांना मला सांगावं वाटतं की आपलं काम झालं म्हणजे संपलं असं नाही. तर आपलंही काम आपल्याला नंतर करायचंय, ते चालू ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला इरेक्शन नकोय, काही नकोय. बरोबर आहे. दॅट विल हेल्प बोथ ऑफ देम ॲट इन अ गुड सेक्शुअल प्लेजर. ॲब्सोल्युटली सर. सर, मास्टरबेशनला एज मॅटर करतं, म्हणजे यंगस्टर्स मध्ये, ओल्डर जनरेशन्स मध्ये, पीपल हु आर इन देअर 60s अँड अबाव, असं काही फरक पडतो त्याच्यामध्ये, म्हणजे ड्राईव्ह मध्ये, किंवा अगेन प्रायमल क्वेश्चन ऑफ सर्वायवल आणि वी बिंग ॲनिमल्स थोडेफार, की सेक्स इज द वन दॅट ड्राईव्हज एव्हरीबडी असं म्हटलं जातं. तर मग हाऊ डज इट डिफर, काही एजमध्ये फरक पडतो असं काय आहे? सी, आय टेल यू, मास्टरबेशन सगळेजण करतात. म्हणजे नुसतंच ह्युमन्स नाही, तर ॲनिमल्स मध्ये पण हे मास्टरबेशन करतात. ऑलराईट. ते केले जातात, म्हणजे माकडंही करतात. बरोबर. बरेचसे, दॅट इज डॉक्युमेंटेड. Yeah. ओके. सो मास्टरबेशन आपण कुठल्या एज पासून करू शकतो, तर ज्या एज पासून ती सेक्शुअल ड्राईव्ह चालू होते. सो रफली एक 10-12 इयर्स धरूयात आपण, की जिथे आपल्याला ते अर्ज यायला लागते, आपल्याला तो फील गुड फॅक्टर यायला लागतो, ते चांगलं वाटायला लागतं, ती जिज्ञासा वाढायला लागते, तुम्हाला गोष्टी कळायला लागतात.
तेव्हापासून तुम्ही मास्टरबेट करू शकता. बरोबर आहे. त्याच्या अगोदर पण म्हणजे इव्हन 8-10 इयर्सच्या अगोदर पण जेव्हा आपण आपल्या गुप्तांगांना हात लावतो तेव्हा आपल्याला काहीतरी बरं वाटतं, बरोबर आहे. पण काय बरं वाटतं हे समजत नसतं. सो त्याला मास्टरबेशन म्हणायला नको आपण, दॅट इज एक्सप्लोरिंग म्हणूया, एक्सप्लोरिंग. हा, की माझ्या शरीरात काय अवयव आहेत आणि ते त्याला हात लावल्यावर काय मला फिलिंग येतात. सी लहान मूल आपल्या डोळ्यात पण बोट घालतं. बरोबर आहे. का? ते डोळ्यात घातल्यावर काय होतं रे ते मला कळतं. नाकात बोट करेक्ट घालतो. करेक्ट करेक्ट. क्युरिओसिटी असते. क्युरिओसिटी असते. अगदी तोंडात बोट घालून मागेपर्यंत बोट घातलं. हम्म, का? की काय आहे मागे माझ्या तोंडात? काय घशात आहे? बरोबर आहे. हे बघण्यासाठी सेम वे ते लहान मूल आपल्या गुप्तांगांना पण हात लावतं. राईट. त्याला त्याच्या शिशू मध्ये हात घालायला आवडतो. बरोबर. कारण काय? हे एक्सप्लोरेशन आहे. पण ऍक्च्युअल मास्टरबेशन एक साधारणतः एक 10-12 वर्षापासून करू शकतात. प्रत्येकाचं सुरू व्हायचं सी मास्टरबेशन डझंट मीन की दरवेळेला इजॅक्युलेशन व्हायला पाहिजे किंवा दरवेळेला काही ऑर्गॅझम सो कॉल्ड व्हायला पाहिजे. नाहीये. ओके इट्स ओनली फील गुड. ओके. म्हणजे मला माझ्या गुप्तांगांना हात लावल्यावर बरं वाटतं, कॅन ऑल्सो बी अ फॉर्म ऑफ मास्टरबेशन. राईट. ओके. मग जसं जसं वय वाढतं तसं तसं तुम्हाला समजतं की इजॅक्युलेशन म्हणजे काय, मला कसं सॅटिस्फॅक्शन मिळतंय, हाऊ आय एम गेटिंग दॅट बिग ओ. राईट. तर त्या पद्धतीने बदलत जातं. जगातला 99% लोक पुरुष आपण म्हणूयात मास्टरबेट करतात आणि 1% जे आहेत ते खोटं बोलतात. ऍब्सोल्युटली. सो एव्हरीवन मास्टरबेट. ऍब्सोल्युटली. ओके. बऱ्याचशा मुलींना आपण जर विचारलं की करता का, तर दे विल बाय सोशल नॉर्म्स दे से नो. का? कारण त्या रूढार्थाने मास्टरबेट करत नाही. परंतु आपल्याला चांगलं वाटावं याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी बरेच जण करतात. बरोबर. इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ टेकिंग अ लॉंग बाथ. करेक्ट. इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ डुईंग मेकअप. इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ ड्रेसिंग अप. इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ बिंग कोणीतरी आपल्याला अप्रिशिएट केलेलं आहे. दॅट इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ मास्टरबेशन. सेल्फ प्लेजर. सेल्फ प्लेजर. एक्झॅक्टली. नीड नॉट बी की तुम्ही गुप्तांगांनाच हात लावून मास्टरबेट करायला. करेक्ट करेक्ट. सो एव्हरीवन मास्टर. अमेझिंगली पुट सर. अमेझिंगली पुट. आणि हे जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला मग हळूहळू जसं आपलं वय वाढतं तसं त्याच्यामध्ये चेंजेस येत राहतात. ती ड्राईव्ह लहान वयामध्ये जास्त असते. ऑब्व्हियसली जसं एज होतं 30, 40, 50, 60, 70, 80 ती ड्राईव्ह कमी कमी होत जाते. बरोबर. आय टेल यू, आय हॅव अ पर्सन हू कम्स टू मी रेग्युलरली फ्रॉम मुंबई. आता आय डोंट रिमेंबर द प्लेस फ्रॉम मुंबई, पण तो मुंबईहून येतात. एक दर 3-1 महिन्यांनी येतात. साधारणतः वय आहे 78. त्यांच्या बायकोचं वय साधारणतः आहे 70. बायकोला खूपशे फिजिकल मेडिकल इश्यूज आहेत, हे आहेत. त्यामुळे त्यांना ऍक्च्युली संबंध नाही ठेवता येत. पण ते दर 2-3 महिन्यांनी येतात. माझ्याशी थोड्या गप्पा मारतात. सर आता बायको आहे पण आम्हाला नाही करतायत, तिला मेडिकली खूप प्रॉब्लेम्स आहेत, डॉक्टरांनी त्या हार्टचा इश्यू आहे, हे आहे, त्यामुळे डॉक्टरांनी संबंध ठेवायला नाही म्हणलंय. मग कसं करायचं, मग काय करायचं. देन वी डिवाइस सम मास्टरबेशन टेक्निक. कारण त्यांनाही प्रॉब्लेम आहेत रे. 78-79 वय आहे, त्यांनाही मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत. त्यांचे काहीतरी बायपास झालंय, काहीतरी बीपीचा त्रास आहे. पण मग त्याच्यामुळे त्यांना ते तेवढं विगरसली मास्टरबेशन करता येत नाही. राईट. पण त्या वयात ही सेंग की मला गरज पण नाहीये. मला बरं वाटावं ह्याच्यासाठी काय करायचं. सो त्याचे थोडेसे टेक्निक्स त्यांना दाखवले. ही इज नाव हॅपी. बरोबर. ते दर 2-3 महिन्यांनी थोडंसं रिफ्रेश व्हायला येतात. आय लिसन टू हिम. आणि आता इव्हेंच्युअली असं झालंय ना की त्यांची बायको ती ऍक्च्युली बेडरिडन आहे, पण तरीही ती त्यांना थोडंसं हेल्प करते. ही ऑल्सो म्हणजे हेल्प म्हणजे काय की अरे त्या वयामध्ये नुसतं हातात हात धरला किंवा गालाला हात लावला किंवा अगदी शेजारी झोपलो ना तरी इट इज मास्टरबेशन. करेक्ट. सो नाव दे आर एन्जॉयिंग दॅट. म्हणजे ते त्यांच्या बायकोला पण चांगलं वाटतंय, त्यांना पण चांगलं वाटतंय. बरोबर. सो ओव्हर एज तुमची मेथड बदलते, प्लेजर रिमेन्स द सेम. करेक्ट.
पण तुम्ही जर म्हणलात की 78 वर्षाच्या माणसाला 20-22 वर्षाच्या मुलासारखं मास्टरबेशन करायचंय, तर ते शक्य आहे. नाही ना शक्य, ऍब्सोल्युटली नाही. पण आता तुला एक गमतीशीर गोष्ट सांगतो मी. आता हा. तुला सांगितलं की 78 इयर्सचे आजोबा म्हणूयात, त्यांना बायकोला नुसता स्पर्श केला गालाला तरी ही गेट्स एक्साइटेड. सेम फिलिंग जर का एक 15-16 वर्षाच्या मुलांनी एखाद्या मुलीचा हात हातात घेतला ना, त्याला सेम फिलिंग सेम येतं. फिलिंग येते. करेक्ट. पण तेच फिलिंग 30 वर्षाच्या माणसाला नाही येणार ना. करेक्ट. सो फिलिंग्स बदलत राहतात, पण आनंद तोच राहतो असं आपण. Absolutely, sir. Absolutely. So, but moving on to the next topic, which is about addiction to sex or addiction to masturbation, आपण म्हणू शकतो. तर पहिलं तर म्हणजे ह्याला डिफरन्शिएट कसं करायचं? एखाद्याला सेक्शुअल ॲडिक्शन आहे हे म्हणायचं का हाय सेक्स ड्राईव्ह आहे हे म्हणायचं, किंवा एक अँड सेम गोज फॉर मास्टरबेशन. करेक्ट. आता ज्याला पार्टनर नाहीये, मे बी त्याचा सेक्स ड्राईव्ह खूप जास्त आहे, सो मे बी ही ऑर शी माइट मास्टरबेट ट्वाइस ऑर थ्राइस ड्युरिंग अ डे. आणि जरी ही ऑर शी हॅड अ पार्टनर, त्यांनी 2दा-3दा संबंध ठेवले असते पार्टनर बरोबर. पण कसं आपण डिफरन्शिएट करतो सेक्शुअल ॲडिक्शन आणि हाय सेक्स ड्राईव्ह, हा माझा प्रश्न. सी, ॲडिक्शन ऑफ एनी काइंड इज बॅड. आपण हे पहिलं दॅट वी हॅव एस्टॅब्लिश्ड की ॲडिक्शन हे चांगलं नाही कुठल्याही बाबतीत. सेक्सचं ॲडिक्शन झालंय हे ओळखायचं कसं, त्याला थोडेसे आपण पॉइंटर्स प्लीज. येस. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की तुम्ही तुमचे रुटीन जे जबाबदाऱ्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून केवळ मास्टरबेशन किंवा सेक्स करताय का? म्हणजे मला ऑफिसला जायचंय 10 वाजता, पण नको आज 10ला नाही येणार, मी आज 1ला जाणार. का? मला संबंध ठेवायचे, मास्टरबेट करायचे, बरोबर. किंवा मला एखादं काहीतरी कंपनीचं टार्गेट आहे, जॉब काम आहे, नको ते नाही करणार मी, पण मी हे करणार. सो प्रत्येक ऍडिक्शन मध्ये ही गोष्ट सुरू होते. बरोबर. सो आपल्याला ऍडिक्शन आहे की नाही ह्याचं ओळखायचं सिंपल गोष्ट आहे की आपण आपल्या रुटीन नेहमीच्या जबाबदाऱ्या टाळून ह्याच्याकडे लक्ष देतोय का? करेक्ट. त्याचबरोबर आपण आपल्याला त्रास होत असताना, म्हणजे जर आपण एक्सेस संबंध ठेवले किंवा एक्सेस मास्टरबेशन केले तर आपल्यालाही त्रास होणार आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला काही जखम होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकतं, करेक्ट, दुखू शकतं, रक्तस्राव होऊ शकतो. मग ते असतानाही जर आपण करत असलो तर दॅट कॅन बी अन ॲडिक्शन. राईट. तिसरं म्हणजे आपण जर का केवळ रोज 3 वेळेला मास्टरबेट करायलाच पाहिजे ह्या माइंडसेटनीच जर का आपण संबंध ठेवणार असतो, राईट, दॅट इज रॉंग. म्हणजे का तर रोज मी 2दा जेवलंच पाहिजे, या पद्धतीने रोज मी 3दा संबंध ठेवलेच पाहिजे, दॅट इज ॲडिक्शन. दॅट इज ॲडिक्शन. दॅट इज ॲडिक्शन. त्याच्यानंतर वन मोर पॉइंटर कॅन बी की मी माझ्याच गरजा माझ्या पार्टनरपेक्षा जास्त पुरवायचा प्रयत्न करतो का? म्हणजे मला रोज 2-3 वेळेला संबंध ठेवायचे आहेत, पण माझा पार्टनर म्हणतोय आय एम हॅपी विथ वन, मग मी जबरदस्ती करतोय, मी फोर्स करतोय, मी माझ्या पार्टनरची इच्छा नसताना ते लागतोय आणि त्याच्यानी मला आनंद तर मिळत नाही, पण मला केवळ एवढंच आहे की हो मला ठेवायचे. बरोबर. दॅट इज रॉंग. त्याच्यानंतर सेक्स ड्राईव्ह नसताना देखील केवळ पॉर्न बघून मी मला स्टिम्युलेट करून घेतो आणि मग मला वाटतं आता मला ट्रू. हे जे पॉइंटर्स आहेत ना, हे पॉइंटर्स आर बॅड. हे जर काही असतील आपल्या ह्याच्यामध्ये तर डेफिनेटली आपल्याला हाय सेक्स ड्राईव्ह नाहीये, आपल्याला त्याचं ॲडिक्शन आहे. ओके. विच इज रॉंग. ॲडिक्शन कुठल्याही प्रकारचं इज रॉंग. हाय सेक्स ड्राईव्ह म्हणजे काय तर जेव्हा मला इच्छा जी आहे संबंध ठेवायची ती रिपीटेडली थोडीशी जास्त होते. ओके. आता ही जेव्हा सेक्स ड्राईव्ह जास्त आहे त्यावेळेला मी माझ्या पार्टनरवर जबरदस्ती करत नाही, पण मी माझ्या पार्टनरला माझ्या ड्राईव्ह बद्दल सांगतो, मी कम्युनिकेट करतो. आणि माझा पार्टनर जर का मला समजून घेणारा असेल ना तर माझा पार्टनर मे बी संबंध ठेवणार नाही, पण मला त्यावेळेला
कम्फर्ट करू शकेल. मग करेक्ट. मे हेल्प मी मास्टरबेट, राईट. और मला थोडं डिस्ट्रॅक्ट करेल, थोडं डिले करेल, थोड्या गोष्टी वेगळ्या माझ्याबरोबर करेल. त्याच्याने माझी जी सेक्स डिझायर आहे ते थोडंसं मला शमवण्याला मदत. बरोबर. सो हा सेक्स ड्राईव्ह असणं चुकीचं नाही, पण त्याचं जर आपण ऑब्सेशन केलं तर ते ॲडिक्शन. करेक्ट. त्यामुळे आपल्याला आणि आपल्या पार्टनरची ड्राईव्ह मॅच करण्याची जबाबदारी आपली आहे. राईट. बऱ्याच वेळेला असं वाटतं की एखाद्या पार्टनरला खूप जास्त इच्छा आहे आणि दुसऱ्या पार्टनरला बिलकुलच इच्छा नाही. ओके, फेअर, ते होऊ शकतं. पण जर का एखादा पार्टनर नेहमीच हो म्हणत असेल आणि दुसरा कायमच नाही म्हणत असेल तर दॅट इज रॉंग. दॅट इज रॉंग. कधीतरी ज्याला खूप जास्त इच्छा आहे त्यांनी नाही म्हणलं पाहिजे, कधी ज्याला नाही आहे इच्छा त्यांनी हो म्हणलं पाहिजे. हे कुठेतरी मध्ये यायला पाहिजे. ऍब्सोल्यूट. आणि मग त्याचा दोघांनाही त्रास होतो. त्यामुळे सेक्स ड्राईव्ह जास्त असणं इज नॉट अ क्राईम, पण आपल्या पार्टनरला समजून उमजून विश्वासात घेऊन जेव्हा आपण ही गोष्ट करतो तेव्हा दॅट थिंग बिकम्स एन्जॉय. राईट. आणि एक लास्टली मला सांगावंसं वाटतं ना की लोकांची अशी इच्छा असते ना की दिवसातून 2दा 3दा 4दा 5दा संबंध ठेवायचे. मग एक साधी गोष्ट आहे की आता आंबा आपण खातो, सगळ्यांना आवडतो. 1 आंबा खाल्ला बरं वाटतं, 2 खाल्ले ओके, 3 खाल्ले 7 खाल्ले जुलाब लागते. बरोबर. राईट, तोच आंबा आहे. बरोबर. सो मग सगळे आंबे एकदम खायची इच्छा काय, ठेव ना घरी तुझ्या. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो रोज 3 वेळेला संबंध ठेवून why are you trying to get all the satisfaction at once? ठेव ना. थोडा वेळ आपल्याही मनाला दे की काहीतरी अजून वेगळ्या फॅन्टसीज तयार करायला, अजून काहीतरी डिझायर तयार करायला, अजून वेगळ्या गोष्टी आपल्या पार्टनरवर करायला. ऍब्सोल्युटली. कारण जर तीच गोष्ट मी सतत करत राहिलो माझ्या पार्टनरवर, त्याच्यात नाविन्यच येणार नाहीये. खरंय. ती मेकॅनिकल गोष्ट होईल. आणि कुठलीही गोष्ट जर का आपण मेकॅनिकल राहिलो तर शेवटी बोरिंग होऊन जाईल. मजा निघून जाते त्याच्यातनं. आणि मग तिथे मग भांडणं चालू होतात आणि मग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतात. करेक्ट. की हा पार्टनर म्हणतो तुझ्यामुळे नाही, हा म्हणतो तिच्यामुळे नाही, आणि मग ते सेक्स एन्जॉयबल पण होत नाही, भांडणं चालू होतात, नातं बिघडतं. सो त्यापेक्षा तुम्ही जर का एक्सायटेड आहात, एन्जॉय इट आणि लिव्ह दॅट थिंग. ते एन्जॉयमेंट आहे ना ती थांबवू नका. कीप इन इट. करेक्ट. सोक इट इन. सो पण काही असे केसेस आहेत तुमच्याकडे आलेले की सेक्शुअल ॲडिक्शनचे किंवा हाय सेक्स ड्राईव्हचे, आणि त्यांचं म्हणजे विदाउट नेमिंग एनीबडी ऑब्व्हियसली, म्हणजे त्यांचं हे काय होता, म्हणजे की सिम्पटम्स जसे तुम्ही आता म्हटलात तसं त्यांचे काय केसेस होते, जर थोडाफार जर आमच्या ऑडियन्ससाठी शेअर करू शकलात तर. सी, आजही आपल्या समाजामध्ये सेक्स ॲडिक्शन इज अ टाबू. येस. म्हणजे वुमेन मास्टरबेशन इज अ टाबू. ऍब्सोल्यूट. सेक्स ॲडिक्शन बद्दल तर कोणीच बोलत नाही. पण तू जर का वेस्टर्न वर्ल्ड मध्ये गेलास तर युल हॅव मेनी हॉलिवूड सेलिब्रिटीज देखील जे सेक्स ॲडिक्शन साठी तिथे क्लिनिक्स आहेत. बरोबर आहे. आणि त्यांनी ओपनली क्लेम केलंय की येस, आणि बायका पण आहेत त्याच्यामध्ये. हो. कितीतरी ऍक्ट्रेसेस ऍब्सोल्युटली की दे हॅव क्लेम की हो वी वर सेक्स ॲडिक्ट्स. सो सगळ्यात पहिली स्टेप आहे की त्यांना मान्यता देणे की हो बाबा हा असा ॲबनॉर्मॅलिटी असू शकते. करेक्ट. जसं आता आपण मेंटल हेल्थसाठी बोलायला लागलोय, मान्य करायला लागलोय. आपल्याकडे कितीतरी ऍक्ट्रेसेसनी मान्य केलं की हो आम्हाला मेंटल इश्यूज होते, कितीतरी ऍक्टर्सनी मान्य केलेलं आहे, ऍब्सोल्युटली, विच इज व्हेरी गुड. पण आपल्या कम्युनिटीमध्ये, आपल्या समाजामध्ये आजही सेक्सच टॅबू आहे. करेक्ट. सेक्स बद्दल काहीतरी मला ॲबनॉर्मॅलिटी आहे हे क्लेम करणं तर फार मोठी गोष्ट आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे जसं बेसिक आता मी कुठे वाचत होतं की डायबिटीज झाला कोणाला किंवा कॅन्सर झाला कोणाला, तर पीपल कम, दे विश यू, दे टेल यू अरे नाही होईल. पण जर हेच जर तुम्ही कुठल्या, जसं आपण हे म्हटलं की ऍडिक्शन, कोणी म्हणलं मला सेक्स ऍडिक्शन आहे,
लोक मी म्हणतील अरे काय लोक येणार नाहीत. लोक लोक येऊन म्हणणार काही नाही, लोकच येणार नाही. म्हणजे तुझ्याशी असलेले सगळे सामाजिक संबंध कॅन्सल करून टाक. येस. तर येस, ही एक माइंडसेट आहे, हे एक व्हेरिएशन आहे. त्याच्यावरती काउन्सिलिंग करून, त्यांच्याशी बोलून, काही मेडिटेशन टेक्निक्स करून, काही डिस्ट्रॅक्शन्स करून, काही वेगवेगळे थेरपीज वापरून आपण त्यांचं हे ऍडिक्शन दूर करू शकतो. बरोबर आहे. पण त्यातली पहिली पायरी काय? एक्सेप्टन्स. जर मी मान्यच केलं नाही की मी सेक्स ऍडिक्ट आहे, तर मी ट्रीटमेंटच घेणार नाही ना. म्हणजे आता तू डायबिटीसचा विषय काढला, मला जर डायबिटीस असेल आणि मी म्हणलं नाहीच आहे बाबा मला डायबिटीस, तो डॉक्टर काही पण सांगून दे, मला नाहीच, मी जाऊन खाणारच जिलबी, मी जाऊन खाणार, मग मी ट्रीटमेंट घेईन का? डिनायल मध्येच आहात ना तुम्ही, मग संपलंच. मग ट्रीटमेंट का घेईन? पण जेव्हा आपण आता ह्या अशा पॉडकास्टमध्ये आपण बोलतोय, तर आता प्रश्न विचारायला लागतील की काय आहे. करेक्ट. काय बोलतोय पेक्षा काय आहे सेक्स ऍडिक्शन. ऍब्सोल्युटली. आणि मग काय आहे सेक्स ऍडिक्शन हे जेव्हा कळेल ना, तेव्हा लोक बोलायला लागतील. ऍब्सोल्युटली. तेव्हा ते मान्य करायला लागतील. मान्य करायला लागल्यावर मग आपण ऍटलिस्ट विचार तरी करायला लागतील की बाबा हे माझं नॉर्मल आहे, ऍबनॉर्मल आहे, किंवा जे काय आहे जसं तुम्ही म्हटलं तसं. आणि असे केसेस येतात, येतात. आय हॅव अ फ्यू केसेस की ज्याच्यामध्ये स्त्रियांना पण आहे, काही पुरुषांना पण आहे. आय रिमेंबर अ वुमन, ती इतकी सिव्हिअर डिझायर होतं सेक्सचं की ती नवऱ्याला ऑफिसमध्ये जायला पण नाही म्हणायची, तिथं भांडणं करायची. नाही, तू ऑफिसमध्ये निघाला की रोज भांडण होतं सर, मला ऑफिसमधून ती बोलवून घेते सर, रात्री तर मला झोपायला मिळत नाही. तो नवरा इतका वैतागला होता. पण दॅट वॉज द थिंग विच शी हॅड. मग तिच्याबरोबर बोलल्यावरती लक्षात असं आलं की तिला इतका तो लोनलीनेस होता. तो लोनलीनेस, एकटेपणा जो आहे ना, तो कसा दूर करायचा हे तिला कळत नव्हतं. ओके. मग एकटेपणा दूर करायला तिच्याकडे सोय काय होती? तर नवरा. बरोबर. बाकी कोणीच नव्हतं. ना तिच्या माहेरचे होते, ना सासरचे होते, ना मुलं होती. फक्त नवराच होता. मग त्या नवऱ्याला माझ्या शेजारी बसवायचं कसं? तर एकच शस्त्र होतं, सेक्स. बरोबर आहे. अच्छा. ती ते यूज करत होते की माझा नवरा माझ्याबरोबर राहावा, सतत माझ्याबरोबर असावा, सतत मी त्याच्या संपर्कात असावे, माझा एकटेपणा त्यांनी दूर करावा, याच्यासाठी ते यूज करत. मग जेव्हा तुला नवऱ्याबरोबर राहायचंय, नवरा जवळ पाहिजे, ही चुकीची गोष्ट नाहीये, पण ती कधी पाहिजे, ती कशी पाहिजे, तो नसताना तू काय करू शकतेस, याचे थोडेसे गोष्टी बदलल्या. ऍब्सोल्युटली. तिला थोडंसं लाईफ स्किल्स शिकवल्या, थोडंसं मेडिटेशन शिकवलं, थोडंसं लोकांमध्ये मिसळायचं शिकवलं, की जिथे तिला 4 लोक भेटायला लागली, थोडासा एकटेपणा कमी झाला. करेक्ट. याचबरोबर नवऱ्यालाही थोडंसं ट्रेनिंग द्यायला लागलं, त्याचंही काउन्सिलिंग करायला लागलं की तुझ्या बायकोला जी गरज आहे ती गरज तू कशी पुरवायची. तू त्याला नाही म्हणायचं बरोबर दरवेळेला, पण मग दरवेळेला हो पण म्हणता येत नाही. मग त्यावेळेला मग तू तिला मिठी मारणं, तिच्या जवळ बसणं, तिच्याशी बोलणं, तिच्या संपर्कात राहणं, तिला नको असताना फोन करणं, तिला SMS करणं, तिला सोशल मीडियावर पोस्ट टाकणं, की जेणेकरून तू तिच्या संपर्कात पण आहेस, पण संपर्कात ऍक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये पण नाही. राईट. तर असं दोघांनी जेव्हा स्वतःचं मॉडिफिकेशन केलं तर व्हेरी गुड. पण सर मला एक विचारायचं पाहिजे की वेन अ पर्सन हॅज सेक्स, व्हॉट आर द केमिकल्स दॅट गेट रिलीज? कारण का असं आपण म्हणतो डोपामिन एक असतं, ठीक आहे, मग पळल्याने आय थिंक एंडोमॉर्फिन्स आणि असं असतं. तर सायंटिफिकली सेक्स थ्रू काय आपल्या ब्रेनमध्ये जनरेट? इज इट डोपामिन ओनली का? खूप मेडिकल ह्याच्यात जायला नको. मग तू डोपामिन, एंडॉर्फिन, ऑक्सिटोसिन हे सगळं बोलतोयस, पण फ्रँकली ना, सेक्समुळे येस ब्रेनमध्ये केमिकल रिॲक्शन होते, किंवा मी उलटं म्हणेन जास्त की
ब्रेनमध्ये पहिल्यांदा रिॲक्शन चालू होते, मग ती physical फिजिकल ट्रान्सफॉर्म ह्याच्यात जाते आणि फिजिकल ऍक्टिव्हिटीमुळे परत ब्रेन स्टिम्युलेट. बरोबर आहे. सो हा पाथवे जो आहे ना, हा पाथवे एस्टॅब्लिश झाला ना, तेव्हा आपल्याला ते सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि त्यावेळेला ना तुम्हाला जो हॅपीनेस मिळतो, जो प्लेजर मिळतो, जे एक्साइटमेंट मिळते, ते ह्या सगळ्या डोक्यामध्ये तयार होणाऱ्या हॉर्मोन्समुळे. राईट. ओके. आणि हे हॉर्मोन म्हणजे काय, की ते तयार कुठेतरी होतात आणि ते ऍक्शन कुठेतरी करतात. सो ते ब्रेनमध्ये तयार झाले म्हणजे ब्रेनलाच आनंद मिळतो असं नाही, असं नाही. बरोबर तर ते आहे. सगळ्या शरीराला आनंद येतात. राईट. ते तयार मे बी ब्रेनमध्ये होत असतील, पण त्याचा इफेक्ट जो आहे तो शरीरावर होतो आणि शरीराला जे स्टिम्युलेशन मिळतं त्याच्याने ते परत जास्त तयार होतं. सो हे सगळे इफेक्ट रिलीज होतात. सो डोपामिन तयार होतं, थोडं ॲड्रेनालिन तयार होतं, ऑक्सिटोसिन तयार होतं, हे सगळ्या सगळे गोष्टी reaction. तयार होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांगीण आनंद मिळतो. म्हणजे जेव्हा आपण मास्टरबेट करतो किंवा संबंध ठेवतो त्यावेळेला फक्त गुप्तांगांना आनंद मिळतो असं नाहीये. बरोबर आहे. युअर कम्प्लीट बॉडी गेट्स सॅटिस्फॅक्शन. आणि दॅट इज द ब्युटी ऑफ हॅव्हिंग सेक्स. राईट. ह्या सगळ्या हॉर्मोन्समुळे तुमचं रूढार्थाने जे इनिबिशन असतं की माझी बॉडी एक्सपोज करायची का, कोणापुढे करायची, माझा आतलं फिलिंग एक्सपोज करायचं. सी, आनंद देखील मला जर झाला तर मी माझा शर्ट काढून गोल गोल फिरवत नाही ना. बरोबर आहे. जे केलं त्याने त्याला किती ट्रोलिंग झालं तुला माहितीये. पण पण जेव्हा मी इतका एक्साइट असतो ना माझ्या पार्टनरवर संबंध ठेवताना, तेव्हा मला शुद्धच राहत नाही की माझा शर्ट पॅन्ट सगळं कपडे काढून पण नाचू शकतो. बरोबर आहे. सो ती जे इनिबिशन लॉस आहे ना, तो लॉस ह्या हॉर्मोन्समुळे होतो. करेक्ट. पण ते इनिबिशन कुठे रिलीज करायचं हे मी ठरवायला पाहिजे. मी Right. लॉर्ड्सच्या मैदानात नाही करायला बरोबर पाहिजे. आहे. पण माझ्या बेडरूम मध्ये माझ्या पार्टनर बरोबर मी ती गोष्ट करणं इज व्हेरी एक्साइटिंग फॉर बोथ ऑफ अस. राईट. म्हणून मगाशी म्हटलं ना, इमोशनली नेकेड, भावनिक दृष्ट्या पूर्णपणे आपल्या पार्टनर बरोबर एक्सपोज. बरोबर आहे. दिस इज द ब्युटी ऑफ. आणि हे हॉर्मोन्स हेल्प यू. करेक्ट. करेक्ट. ती गोष्ट तुम्ही बाहेर नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला काहीतरी मोठा जॉब मिळाला किंवा तुमच्या बॉसने तुम्हाला काहीतरी छान प्रमोशन दिलं तर त्यावेळेला देखील ते हॉर्मोन्स तयार होतात सेम. करेक्ट. पण त्याची इंटेन्सिटी एवढी नसते. सो तुम्ही तिथे बॉसने तुम्हाला प्रमोशन दिलं म्हटल्यावरती यू शेक हँड, से थँक्यू सर, व्हेरी गुड, आय एम व्हेरी हॅपी, आणि स्टॉप. करेक्ट. फार फार तर एखादा डान्स करत बस. करेक्ट. सो ती ब्युटी आपल्याला सेक्समध्ये एन्जॉय करता येते. राईट. सो तू हॉर्मोन्सचं बोलला तर हॉर्मोन्स ऍक्च्युली आपलं ते इनिबिशन काढून टाकतात. ओके. ओके. आणि दॅट इज व्हॉट ईच ऑफ अस शुड हेल्प आवर पार्टनर. आपल्या पार्टनरला मदत काय करायची आहे तर ते इनिबिशनचे आहे ना ते दूर व्हायला पाहिजे. बरोबर आहे. त्यांना अजून ऑकवर्ड नाही वाटायला पाहिजे. हिंदी में बोलते ना, दो शरीर जान एक, तसं सेक्स करतात. करेक्ट. दॅट इज रिमूव्हिंग इनिबिशन. जिस्म दो है लेकिन जान एक है. ऍब्सोल्यूट. पण सर, आता ज्या लोकांनी हे बघून त्यांना असं वाटलं की यार कदाचित आय एम ॲडिक्टेड टू मास्टरबेशन, और आय एम ॲडिक्टेड टू सेक्स, और अदर आय एम ॲडिक्टेड टू पॉर्न बघणं वगैरे, ते पण खूप मोठा विषय. दॅट आय थिंक इज अ व्हेरी व्हेरी सिग्निफिकंट थिंग टुडे. कारण पॉर्न हे ना, आपण काहीही बघितलं तरी पॉर्न येतो. गुगलवर तू काही सर्च टाक, 4-5 हे झाल्यानंतर एक पॉर्नोग्राफी, इंस्टाग्राम, फेसबुक, सगळीकडे सगळ्यात तुम्हाला रॅन्डम 5-6 रील्स नंतर जे विल बी अ पॉर्नोग्राफिक रील कमिंग टू यू. आणि आय डोंट नो हाऊ दिस अल्गोरिदम्स हॅव बीन मेड, or they have been doing it purposely. That's your job to understand. That's my job to understand. We are really trying that. But ते I don't know, काय म्हणजे सेक्स सेल्स म्हणतो ना, ते तसं आहे. आय फील सो. तेच तर मला कळत नाही ना. म्हणजे विच इज पथेटिक मार्केटिंग. पण बट इफ दे कॅन सेल द पॉर्नोग्राफिक मटेरियल, व्हाय कांट दे सेल रिअल गुड मटेरियल इन दॅट सेम एक्सटेंट? आणि त्यामुळे ना पॉर्नोग्राफिक ॲडिक्शन इज व्हेरी व्हेरी कॉमन.
म्हणजे आय हॅव हॅड पीपल यंग ॲज 8 years and 9 years My God. वॉचिंग पॉर्न. मग कळत पण नाही आपण काय बघतोय किंवा का बघतोय, पण सगळेजण माझा मोठा दादा बघतो किंवा माझी मोठी ताई बघते म्हणून मी पण बघतो. ओके. बरं, ते पॅरेंटल कंट्रोल वगैरे आय एम नॉट अ एक्सपर्ट, पण व्हॉट एव्हर आय हॅव टॉक विथ सायबर एक्सपर्ट्स, तर काही नाही देर इज नथिंग लाईक दॅट. एव्हरीथिंग गेट्स बायपास. या एव्हरीथिंग गेट्स बायपास. सो मग ते मी का बघतोय हेच मला कळत नसतं, पण तरी मी बघत असतो. नाही, माझं एक इतकं डेंजरस होती केस. आय रिमेंबर मी महाबळेश्वरला माय वाईफ हॅड गॉन फॉर अ ट्रिप आणि इट वॉज अ संडे मॉर्निंग आणि ऑब्व्हियसली महाबळेश्वरला गेला माणूस 6 वाजता तो Obviously. उठणार नाही. सो 7ला माझा फोन एकदा वाजला, मी कट केला, 2दा वाजला, कट केला, 10-12 वेळा त्याच नंबरवरून फोन येतो. थॉट की काहीतरी इमर्जन्सी आहे, सो आय बेटर टेक दॅट फोन कॉल. फोन कॉल घेतला आणि त्या साईडला एक आई होती. ती म्हणली, सर मला खूप महत्वाचं बोलायचं आहे माझ्या मुलीबद्दल. तर दॅट गर्ल वॉज ॲक्च्युली सो ॲडिक्टेड टू पॉर्न की ते त्यांच्या आईवडिलांना माहिती होतं. सो शनिवारी त्यांच्याकडे मोठं भांडण झालं आणि शनिवारी संध्याकाळी त्या आईनी आणि वडिलांनी तिचा तो फोन घेतला आणि तोडला. दुसऱ्यांना काही सुचलं नाही, त्यांनी तोडून टाकला. ही मुलगी डायरेक्ट रूममध्ये स्वतः लॉक घेऊन लॉक लावलं आणि बसली आत. माय गॉड. आणि त्याच्यानंतर ती सकाळी 6 वाजता घरातून निघून गेली. बापरे. आई वडील झोपले होते, सकाळी 6 वाजता निघून गेली. आणि त्याच्यानंतर ती कुठे गेली हे ते शोधायला लागले. तर समोरचा कुठला तरी दूधवाला होता किंवा काहीतरी होता जो त्यांच्याकडे दूध पेपर वगैरे टाकायचा, त्याच्या मोबाईलवरती ती पॉर्न बघत होती. माय गॉड. आणि हा दूधवाला किंवा कोण पेपरवाला असेल तो तिच्या शेजारी बसून तिला हात लावतो. आणि हे लिटरली त्यांच्या बिल्डिंग मध्ये पार्किंग मध्ये चाललेलं होतं. माय गॉड. ते आई वडील शॉक झाले होते की बरं, ती मुलगी किती, हार्डली 13 वर्ष, नॉट मोर दॅन. आणि म्हणून ते फ्रँटिकली, आता काय करू आम्ही, सगळं झालं आमचं, मारलं, हाणलं, मोबाईल तोडला, आता काय करू. सो द इश्यू इज, जेव्हा हे ऍडिक्शन आहे ना, ऍडिक्शन मारून हाणून तोडून होत नाही. मुलांचे मोबाईल तोडून ऍडिक्शन जात नाही. तुम्हाला त्यांच्याशी बोलायला लागतं, त्यांना समजावायला लागतं, त्यांना हे का वाईट आहे हे सांगायला लागतं, त्यांना ते पटवून द्यायला लागतं की हे चांगलं नाहीये, तर ती मुलं आपणहून करतात. म्हणजे ऍडिक्टच्या बद्दल मी नेहमी सांगतो की तुम्ही एखाद्या ऍडिक्टला एका खोलीमध्ये कुलूप लावून बंद ठेवलं ना, तो तिथेही काहीतरी व्यसन शोधून काढेल. खरे. तिथेही व्यसन शोधून काढेल. बरोबर आहे. तो रिफॉर्म कधी होईल, तो नीट कधी होईल, जेव्हा त्याला त्या ऍडिक्शनमुळे स्वतःला झालेले वाईट परिणाम समजतील. ते चॅनलाइज करावे लागतात रादर. एक्झॅक्टली. मग कितीतरी सिगरेट पिणारे लोक म्हणतात, मला कुठे झालाय कॅन्सर, मी कशाला बंद करू सिगरेट. बरोबर आहे. त्याला झाला असेल, मी स्ट्रॉंग आहे. तर ते जेव्हा आपण त्याच्याशी बोलतो, त्याला समजवतो की त्याचे काय इफेक्ट होऊ शकतात, तुझ्यावर आता काय झाले, तेव्हा तो त्याच्यातून बाहेर. मग सेम थिंग या मुलीबरोबर. ऍक्च्युली आय टू कट शॉर्ट दॅट ट्रिप. मी 2 वाजता परत पुण्यात आलो. इट वॉज अ सॉर्ट ऑफ एन इमर्जन्सी. पण जेव्हा त्या मुलीला समजवलं की याच्यात तुला काय दुष्परिणाम होणार आहे, तिला तिच्या आयुष्याचे गोल्स काय आहेत हे विचारून त्याच्यावर फोकस कसा करायचा हे शिकवलं. सो यामध्ये गोल बिल्डिंग असतं, त्याचबरोबर त्यांना एक आयुष्याला दिशा देणं असतं, आयुष्यामधून काय पाहिजे हे समजणं असतं, सेक्सचं आपल्या आयुष्यातलं महत्व काय आहे, महत्व आहे पण त्याची हायरार्की काय आहे. 13 वर्षाच्या मुलीचं सेक्स बद्दलची हायरार्की आणि लग्न झालेल्या 25 वर्षाच्या मुलीची सेक्सची हायरार्की मध्ये बदल आहे. खरे. सो हे सगळं जेव्हा आपण त्यांना पटवून देतो, तेव्हा दे स्टार्ट थिंकिंग. विचार करायला लागतात. सी, विचार करणं हे डिॲडिक्शनची पहिली पायरी. बरोबर आहे. मी मध्ये आय थिंक कुठल्या तरी
ऍक्टरचीच मुलाखत ऐकली होती, वॉज अ व्हेरी बिग ॲडिक्ट. तो म्हणला की माझ्या वडिलांनी अनेक वेळेला मला डी ॲडिक्शन मध्ये टाकलं, दरवेळेला मी अजून ॲडिक्ट होऊन आलो. पण जेव्हा माझे वडील का आई एक्सपायर झाली त्यावेळेला मला तिथे जाता आलं नाही, कारण मी दारू ढोसून पडलो होतो आणि माझ्या लिटरली आई एक्सपायर झाली होती. मी 2 दिवसांनी गेलो. माय गॉड. त्यावेळेला मला ते रिअलाइज झालं की या ऍडिक्शननी माझं काय नुकसान झालं. बरोबर आहे. मग मी त्याच्यातून बाहेर आलो. सो हे जेव्हा या मुलांना रिअलाइज होतं त्याच वेळेला ऍडिक्शन मधून बाहेर आलं. सो सेक्स ऍडिक्शन हे समजायला वेळ लागतो, ते मान्य करायला अजून वेळ लागतो, आणि त्याच्यातून बाहेर पडायला अजून तुम्हाला मदतीची गरज आहे. ऍब्सोल्युटली सर. खरंच खरं का फारच म्हणजे बिकॉज त्याचे ट्रीटमेंट्स थँकफुली आता आहेत आणि यू आर देअर आय थिंक टू गाईड पीपल. आय थिंक दॅट इज अ व्हेरी बिग थिंग सर. का कारण का खूपच म्हणजे आईबाबांच्या पर्स्पेक्टिव्ह जर मी विचार करतो की जर त्यांच्या मुलांना होत असेल किंवा त्यांच्या आजूबाजूंना होत असेल तर इट्स अ व्हेरी टफ सिच्युएशन टू डील विथ. कारण का आपण काय समजवणार, आणि ही अशी सिच्युएशन आहे जी ऑलरेडी टॅबू आहे आणि त्याच्या बाबतीत लोक बोलत नाहीयेत, मग ही सांगायची कोणाला? एक सुंदर एक्झाम्पल देऊन आईल एंड इट, की माझ्याकडे एक आई वडील, इनफॅक्ट वडील पण नाही, आई तिच्या मुलाला घेऊन आली होती. तो मुलगा साधारणतः 9वी-10वीत होता आणि त्या आईनी त्याला अनेक वेळेला अभ्यास न करता पॉर्न बघून मास्टरबेट करताना पकडलेलं. वडिलांना कळल्यावरती वडिलांनी त्याला हाणलं होतं, मारलं होतं, शिव्या घातल्या होत्या वगैरे वगैरे वगैरे. पण त्या आईनी त्याला माझ्याकडे आणलं. त्याची 10वीची परीक्षा होती, काहीतरी माझ्या मते एक 8-10 दिवसांनीच 10वीची परीक्षा होती, आणि त्यावेळेला त्याला आणलं होतं. तो अभ्यास नाही करते, केवळ तेवढंच करतोय. त्याला समजवलं, बट टाइम पिरियड शॉर्ट होता, तो ऍक्च्युली फेल झाला. ठीक आहे, ओके. मग अजून वडील चिडले. हुशार मुलगा होता, म्हणजे ही वॉज इन फ्रॉम अ रेप्युटेड स्कूल इन पुणे, टॉपर होता 8वी-9वी पर्यंत, आणि एकदम 10वीला नापास झाला. यू कॅन इमॅजिन आई वडील काय झाले. मग त्याच्यानंतर पुढचं 6 महिने त्याच्यावर आम्ही काम केलं. 6 महिने काम केल्यावरती तो सप्लिमेंटरी जी परीक्षा असते 10वीची त्याच्यात तो पास झाला. त्याच्यानंतर त्यांनी मग 11वीसाठी अप्लाय केलं. 11वीमध्ये त्याचं काउन्सिलिंग चालूच होतं, म्हणजे माझ्यामध्ये तो दर 15-20 दिवसांनी माझ्याकडे यायचाच. आणि 11वीमध्ये हे केलं. मग 12वीला ऑब्व्हियसली त्याचं सप्लिमेंटरी होतं म्हणून होत नव्हतं, तर काहीतरी एजच्या ह्याच्याने त्यांनी काहीतरी एक्सटर्नल काहीतरी फॉर्म बिम भरला. बरोबर. तर त्याला आईवडिलांनी चांगला क्लास लावला होता. त्यांनी त्याचं काउन्सिलिंग कंटिन्यू चालू होतं. त्यांनी जेई दिली आणि ही ऍक्च्युली गॉट ऍडमिशन इन टू अन NIT. ओके. तो इंजिनिअरिंगला NIT मध्ये ऍडमिशन मिळवली. NIT इज काहीतरी लिटल अबाव ऑल द जनरल कॉलेजेस, बट बिलो IIT असं काहीतरी आहे. सो त्याच्यात त्याला ऍडमिशन मिळाली आणि आज ही इज पास्ड आउट आणि तो आता US मध्ये जॉब करतोय. तो आजही कधी आला तरी मला येऊन भेटून जातो, सर मी मास्टरबेट करतो बरं का, मी पॉर्न बघतो बरं का, पण नाव मला माहितीये कधी बघायचं, मला माहितीये मास्टरबेट इन अ हेल्दी वे. येस. सो ह्या ह्याच्यामध्ये मला त्या मुलापेक्षा ना कौतुक कोणाचं वाटतं माहिती? त्याच्या आईवडिलांचं. की त्याच्या आईवडिलांनी ओळखलं, त्याला योग्य ट्रीटमेंट दिली, त्याला योग्य पद्धतीने हँडल केलं. मे बी सुरुवातीला ऑब्व्हियसली थोडीशा चुका होणार, करेक्ट, पण ते केल्यानंतर आज तो मुलगा छान आहे. बरोबर आहे. आणि सिरियसली म्हणजे ते आता त्याच्या लग्नाचं बघताय, सो मध्येच ते आले होते आई वडील, असेल तुमच्या नजरेत कोणी मुलगी. सो दिस इज द ब्युटी ऑफ काउन्सिलिंग. ऍब्सोल्युटली ब्युटी. अमेझिंग सर. सर आपण आता लास्ट सेक्शनला आहोत आपल्या. वी आर जस्ट गोइंग टू बस्ट मिथ्स. तर तुम्हाला फक्त ट्रू और फॉल्स हे म्हणायचंय किंवा तुम्ही काही म्हणू शकता.
सो हा? रॅपिड फायर. रॅपिड फायर फॉर मास्टरबेशन रिलेटेड हे आहेत मिथ्स. ओके. मास्टरबेशन कॉजेस ब्लाइंडनेस. ऍब्सोल्युटली फॉल्स. मास्टरबेशन कॉजेस इनफर्टिलिटी. प्लीज. Masturbation makes you physically weak. There is nothing more than like a laugh. It's so funny ना. हे It's so टॉप 10 funny ना. टॉप 10 गुगल सर्चेस आहेत ना, ऍब्सोल्युटली. म्हणजे गुगल कडनं आलेलं आहे. हा. यू लूज युअर ऑरा किंवा काय ते हा ऑरा. हा फ्रेंड्स मध्ये ते Friends. म्हणतात ना काय हो हो हो. युअर उनामी. हा एक्झॅक्टली. उमामी उमामी. येस. काही नाही होत ऍब्सोल्युटली नाही होत. ओनली मेन मास्टरबेट, विमेन डोंट. ह्युमन्स आहे यार, ह्युमन्स आहे. Having sex frequently reduces lifespan. हे म्हणजे सगळेच फॉल्स स्टेटमेंट. सगळेच फॉल्स आहेत ना. मास्टरबेशन इज अ सिन इन ऑल कल्चर्स. ते ना तसं आपण गृहीत धरलेलं आहे. मी मगाच म्हणलं ना की प्रत्येक कल्चरनी ना मास्टरबेशनला थोडं लोअर लेवलला ठेवलंय सो दॅट पीपल ऍक्च्युअली हॅव सेक्स अँड हॅव मोर बेबीज. बरोबर. सिन नाहीये, पाप नाहीये. मास्टरबेशन क्युअर्स सेक्शुअल फ्रस्ट्रेशन. आय थिंक दॅट कॅन बी अ टूल. म्हणजे मला जर का काहीतरी सेक्स ड्राईव्ह आहे तर मी उगाचच नको असलेल्या व्यक्तीकडे जाऊन ते एक्सप्रेस करणं त्यापेक्षा माझ्या प्रायव्हसीमध्ये माझ्या बेडरूम मध्ये मास्टरबेट करणं केलेलं बेटर आहे. फॅन्टॅस्टिक ना. बरोबर आहे. उगाच का नॉलेज स्कोर कोणाला. नाही ऍब्सोल्युटली. मास्टरबेशन कॅन रिप्लेस रिअल सेक्स फॉर एव्हर. नो, दोज आर टू डिफरंट थिंग्स. म्हणजे कसं आहे, कधी कधी तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तेव्हाही मास्टरबेशन चांगलं वाटतं आणि तुम्ही रिलेशनशिपमध्ये नाही आहात आणि यू हॅव सेक्स विथ युअर बडी ऑर अ व्हेरी गुड फ्रेंड. करेक्ट. That also feels good. So True. each is different, but they cannot be compared. So पण तुमच्याकडे पार्टनर आहे त्यावेळेला ऑल्सो मास्टरबेशन कॅन फील गुड इफ यू आर डुईंग इट टुगेदर. राईट राईट. ओनली टीनेजर्स कॅन गेट अडिक्टेड टू मास्टरबेशन. Absolutely no. Everyone. I had a beautiful case, wherein a woman had separated from her husband आणि तिला खूप सेक्स ड्राईव्ह होता आणि ती लिटरली प्रत्येक पुरुष जो तिला अप्रोच होईल ना किंवा ती संपर्कात आली की त्याच्याशी ती फिजिकल व्हायचा प्रयत्न करायची. सो तिचा भाऊ जर्मनीमध्ये आहे मॅम ते, तर तिथून त्यांनी तिला व्हायब्रेटर गिफ्ट दिला. सो दिस इज सच अ ब्युटिफुल जेस्चर ना. भावानी बहिणीला गिव्ह व्हायब्रेटर टू ऍक्च्युअली हेल्प हर. ऍब्सोल्युटली. सो दिस इज अ गुड थिंग. फ्रस्ट्रेशन साठी मास्टरबेशन ऑलवेज अ गुड थिंग. त्याच्यावरच नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेक्स टूल्स कॅन बी डेंजरस इफ यूज फॉर मास्टरबेशन. Sex tools are banned in our country. So legally, I'm saying, please don't buy them because they're illegal in our country. But yes, if you ask me as a sexual counselor, मी म्हणेन की नक्की सेक्स टूल्स हेल्प यू. पण तुम्हाला त्या गोष्टी कशा वापरायच्या, तुमच्या पार्टनरला स्वतःला इजा न होता कशा वापरायच्या हे समजायला पाहिजे. रीड द मॅन्युअल फर्स्ट. Read the manual, absolutely. You'll be surprised, but Europe, Singapore have these sex toy shops जिथे तुम्हाला कम्प्लीट डिस्क्रिप्शन त्या गोष्टीचं मिळतं. आता आपल्या इथे ऑनलाईन मिळतात. इंडियामध्ये लिगॅलिटी ग्रे एरिया आहे. हा, इट्स अ ग्रे एरिया. जसं ऍडव्हर्टाइज मसाजर्स. हा आपल्याकडे तेवढंच मिळतं. तेवढंच मिळतं. करेक्ट. सेक्स टॉय म्हणजे आपल्या डोक्यात फक्त मसाजर असतो. ऍब्सोल्युटली. बट देर आर मल्टिपल. जसं बेटिंग इंडियामध्ये ग्रे एरिया आहे आणि अजून भरपूर साऱ्या गोष्टी ग्रे एरिया आहे, तसं हे पण ग्रे मध्ये. इट्स अ व्हेरी गुड टूल. मॅरिड पीपल डोंट वॉच पॉर्न और मास्टरबेट. आणि केलं तरी रॉंग आहे. नाही का? अरे सेक्स हे आय वुड से 90% फॅन्टसी. म्हणजे मला माझ्या पार्टनरवर काय करायचंय ना हे फॅन्टसाइज करणं इज द बेस्ट पार्ट ऑफ इट. आणि नंतर ऍक्शन घेणं. सो पॉर्न इज नॉट बॅड. म्हणजे ह्या पॉडकास्ट मध्ये जर कोणाच्या डोक्यात असं आलं असेल ना की पॉर्न इज बॅड असं मी म्हणतोय, तर पॉर्न इज नॉट बॅड. करेक्ट. तुम्ही त्याचा वापर कसा करताय इज व्हॉट इज बॅड. ऍब्सोल्युटली. सो आपल्या पार्टनर बरोबर आपण पॉर्न बघणं
इट्स व्हेरी ब्युटिफुल थिंग. It's बरोबर आहे. as good as enjoying yourself. Absolutely. So if you are happy with it, use it. Masturbation or sex drains testosterone permanently. You require more testosterone to. Yeah. So ते हॉर्मोन ऍक्च्युली जास्त होतं Right. ड्युरिंग दॅट ऍक्ट. हा. पण असं काही नाहीये की तेवढं एकच हॉर्मोन लागतं. तसं असतं तर मग स्त्रियांना टेस्टोस्टेरॉन एवढं वाढत नाही, मग त्यांना Correct. प्लेजरच आलं नसतं. Pleasure झालं. सो इट इज वन पार्ट ऑफ इट. पण त्याच्याने काही तुमची क्षमता कमी होत नाही. ऍब्सोल्युटली. सो डोंट थिंक अबाउट टेस्टोस्टेरॉन. अमेझिंग सर. झालेले आहे आपले मिथ बस्टर्स ॲज अगेन. पण सर हा खूपच छान झाला पॉडकास्ट. आय थिंक आपल्या व्ह्युअर्सनाही म्हणजे सेक्स वर्सेस मास्टरबेशनच्या एवढ्या सगळ्या गलतफहमी म्हणू शकतो आपण त्याला, इतके सारे इनिबिशन्स रादर आपण याच्यातनं बस्ट केलेत की आय थिंक दिस हॅज बीन अन अमेझिंग पॉडकास्ट फॉर मी ॲट लीस्ट अँड मे बी द व्ह्युअर्स ॲज वेल. तर तुम्हालाही काही प्रश्न असतील किंवा आम्ही या सागर सरांचा नंबर पण देऊ, तर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू कॉन्टॅक्ट हिम, इफ यू वॉन्ट टू विजिट हिम फॉर एनी प्रॉब्लेम, इफ यू वॉन्ट एनी क्लॅरिटी, प्लीज नक्की कमेंट करा. आणि काही पण प्रश्न असतील आम्ही सागर सरांकडनं मोस्टली आन्सर करायचा प्रयत्न करू. आणि सागर सर एकदा आमच्या परत कॅमेरामध्ये बघून आम्हाला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला सांगा. दॅट्स इट. नाही. सो मयुरेश, थँक्यू वन्स अगेन फॉर इन्व्हायटिंग मी टू दिस शो. आपण काय बोलतोय हे खरंच माझ्या मते व्ह्युअरना कळलं असेल, आणि नक्कीच त्यांचं या विषयावरती काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंट करावेत. तुमचा चॅनल जो आहे तो अतिशय सुंदर आहे. तुम्ही खूप काय काय बोलताय, आणि ते जे काय बोलताय ते खूप ह्या पिढीला रेलिव्हेंट असं आहे. त्याच्यामुळे नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि कॉमेंटना जसं आत्ता मयुरेश म्हणला की जास्तीत जास्त कमेंट्सना रिप्लाय करायचा प्रयत्न नक्की करू. सो डेफिनेटली कमेंट करा. वन्स अगेन Mayuresh and all the audience, thank you very much for inviting me and watching such a podcast. Thank you. Thank you, sir. Thank you so much.